पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल सादर. खारगे समितीच्या अहवालामध्ये 2 अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस. पार्थ पवार यांना मात्र अभय. विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अमेडिया कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी मुदतवाढ. मुद्रांक शुल्क विभागाकडून 23 कोटींच्या स्टॅम्प ड्युटीसाठी 15 दिवसांची मुदत. झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीच्या जामिनावरील सुनावणी पुढे. 6 मार्चला होणार सुनावणी. मंत्री नरहरी झिरवाळांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज. मंत्रालय लाचखोरी प्रकरणावरून नाराज असल्याची सूत्रांची माहिती. पक्षाच्या प्रतिमेची काळजी घेण्याच्या सूचना. नरहरी झिरवाळांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. मंत्रालय लाचखोरी प्रकरणाबाबत झिरवाळ माहिती देण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. लोकभवनामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा. भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला चालना मिळणार. नाशिक तपोवन वृक्षतोड प्रकरणावर आज सुनावणी. वकील नितीन पंडित यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष. दालनात पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावणार. मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांचं विधान. तर हिंमत असल्यास फोटो लावून दाखवा, भाजपचा इशारा. परळीतील व्यापारी महादेव मुंडे खुना प्रकरणी उद्या दोघांची नार्को टेस्ट. एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार. मुंबईच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये चाचणी होणार. राज्यातील 45 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे एफआरपीचे 1860 कोटी रुपये थकवले. साखर आयुक्तांकडून संबंधित कारखान्यांना नोटीस. आज आणि उद्या थकीत एफआरपी प्रकरणी सुनावणी. धुरंधरच्या शूटिंगवेळी मनपाच्या नियमांचं वारंवार उल्लंघन झाल्याचा आरोप. दिग्दर्शक आदित्य धरचं प्रोडक्शन हाऊस ब्लॅकलिस्ट. मुंबई मनपाची मोठी कारवाई.